गुड मॉर्निंग. आजचा तिसरा दिवस सुरू झाला आहे आपल्या टूरचा, नेदरलँड्सच्या टूरचा. पण आता आपण नेदरलँड्समध्ये नाही जाणार आहे, म्हणजे नाही राहणार आहे. थोडक्यात आपण आता चाललो आहे बेल्जियमला. बेल्जियमला अँटवर्प नावाची एक जागा आहे, तिथे निघालो आहे. उशीर झाला आहे ॲज युजल आम्हाला निघायला, त्यामुळे पळापळ सुरू झाली आमची, फास्ट चालणं वगैरे. पण नेदरलँडसोबतच आम्ही बेल्जियम देश देखील कव्हर करतो आहे, म्हणजे एकच शहर त्यातलं अँटवर्प नावाचं, जे सहज शक्य आहे आम्हाला एका दिवसात कव्हर करणं. ते आता करू. त्यासाठी बस पकडून ट्रेन स्टेशनला जाऊन ट्रेनने नेदरलँड्सवरनं बेल्जियमला जाणार, म्हणजे अँटवर्पला जाणार. तर असा मजेशीर टूर आहे आजचा आपला. नाश्ता वगैरे आता सगळं हे बाहेरच होणार आमचं. कॉफी घ्यायची राहिली अजून, हां, ती पण आता स्टेशनवर घेऊ, कारण आता खूपच उशीर झालाय. खूप उशीर झाला आणि बस स्टॉप जवळजवळ 15 मिनिटावर येत ना, हो. त्यामुळे मजा आहे. हो, तू एकटी तर नाही जाऊ शकत ना बसने. मंडळी, इतक्या घाईत पळत आलो आम्ही, घामेघूम झालो अगदी. आणि हां, इथे आल्यावर कळलं 11 मिनिटांनी बस आहे. मागचा बोर्ड आपली काय माहिती, असू द्या. पण फायनली पोचलो आहे. आता दम खातो थोडा आम्ही. फायनली आम्हाला बस मिळाली. इतकं पळून 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 बसमध्ये बसलो आम्ही. म्हणजे आता 10 मिनिटात पोहोचून जाऊ स्टेशनवर. हो, 10 मिनिटात पोहोचून जाऊ. म्हणजे बाप्पाचं देवाचं लक्ष आहे आमच्यावर. आमच्यासाठी बस 11 मिनिटं उशीर आली, म्हणजे भारी झालं ना एकदा. नाही रे, उशिरा नेला आपलं कॅलेंडर. हा, काय असू द्या, आम्हाला मिळाली बस. आणि वेळ पण आहे कॉफी प्यायला. हो, 48 सो अर्धा तास मिळाला. खरं आहे. कॉफी पण राहिली नाही का आपली. कॉफी घेऊया आपण आता. आधी तिकीट काढून घेऊया आपण. रिसिप्टची नाही गरज नाही आपल्याला. जनरल बघू काय, तेव्हा त्या दिवशी पण आली नाही ती. हां, आज आली. हे मानावाचं दुकान आहे. हे माझं पण घे, तुझ्या खिशात. इथे ठेवलंय. हो, म्हणजे शुगर आहे. जुलियाची कॉफी पितो तू आज? जुलियाची कॉफी. आज वुमेन्स डे आहे ना, म्हणून का? म्हणून जुलियाची कॉफी आहे. कशी दाखव. अरे खूपच फेस आहे रे. ठेसाळ आहे. फेस कलर खूप जाड आहे. हो ना. हां, नाही तर युकेतले असे पानचे एकदम बारके असतात. हे चांगलं आहे. चला 5 मिनिटात ट्रेन आहे चला आपली. चला चला चला, प्लीज प्लीज. हे निघालो आम्ही आमच्या ट्रेनमध्ये. It shows 6 minutes, so we got confused. Yeah, indeed. 6 minutes earlier. Yeah, okay. सॉरी, थांब, त्यांना जाऊ दे. Thank you. बसली का ट्रेनमध्ये? वरच्या मजल्यावर. हां, हे किती छान आहे बघ ना. Seats बघ किती मस्त आहे. तिकडं फर्स्ट क्लास दिसतोय. स्नेहलला याच्यामुळे सॉरी म्हणावं लागलं आता, कारण आम्ही ज्या सेक्शनला बसलोय तो आहे सायलेन्स झोन. म्हणजे इथे काहीच बोलायचं नाही आहे. काहीच बोलायचं नव्हतं, मग काय करणार ना. खिडकीतनं बाहेर गंमत बघत बसलो लहान मुलांसारखी. फायनली सायलेन्स झोनचा दरवाजा उघडला आहे. आता बाहेर पडतो या सायलेन्स झोनमधून आणि पुढची ट्रेन पकडतो. कुठला बस स्टॉप आहे? कुठला प्लॅटफॉर्म? नाही, ही आपली आजची ट्रेन होती ग. असं आपल्याला जायचं
गॉगल लाव गॉगल. हां असं. ऊन येतं तिथे उभं आहे आपण, ऊन हो. नाही सगळीकडे. हां तर मंडळी आम्ही डेन बॉशवरनं आत्ता आलो आहोत ब्रेडाला. तर नेदरलँड्समध्ये ब्रेडा हे बॉर्डरवर आहे हा, बरोबर. बेल्जियम आणि नेदरलँडच्या बॉर्डरवर. हा बेल्जियम आणि नेदरलँड्सच्या बॉर्डरवर आहे. तर आता इथनं आम्ही बेल्जियमची ट्रेन पकडणार म्हणजे बेल्जियममध्ये जाणार. युरो सिटी आहे वाटतं ती, म्हणजे विदिन युरोप. हा युरो एका सिटी. देशातनं दुसऱ्या हा देशात युरो जाण्यासाठी. सिटी आहे तिथे बोर्डवर हा. लिहिलंय, तो बोर्ड दाखवतो तुम्हाला. आणि तिथून आम्ही पोहोचतोय मग अँटवर्पला. ते हा. अँटवर्पन म्हणतात त्याला. वर्पन म्हणतात. अँटवर्पन. तर तिथे जाणार म्हणजे बेल्जियम देशात जाणार. हा. तर आमच्या सोबत चला बेल्जियमला तुम्ही पण. बोर्ड दाखवतो तुम्हाला. हे असं हालतंय पण युरो सिटी ब्रसेल्स दिसलं झुएड अँटवर्पन. हां तर ती युरो सिटीची ट्रेन आहे, तिने आम्ही जाणार आहे. मंडळी आमचा अँटवर्पनच्या दिशेने म्हणजे बेल्जियमच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. आणि दुसऱ्या देशात जरी असलो तरी आमचा प्रवास गरिबासारखा सुरू आहे. गरिबासारखा नाही म्हणता येणार, पण कसं झालं जागाच नाही मिळाली आम्हाला. हे बघा आपलं सगळं फुल आहे आणि आम्ही दोघे असे दाराशी उभे बिचारे. हां म्हणजे तिथे पण आम्हीच फक्त दोघं नाही, खूप लोक आहेत. हां फक्त आम्हीच नाही बरेच लोक इथे उभे आहेत. त्यांना आता काही कव्हर करत नाही मी, पण ठीक आहे. तर असा आमचा बेल्जियमच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. आणि रेल्वे खतरनाक धडाधड हालते एकदम. आपल्यासारखीच परिस्थिती आहे. हा खरं आहे. हा जो कर्कश आवाज ऐकला तो दरवाजा बंद होतानाचा होता. मंडळी हे आलो आम्ही अँटवर्पनमध्ये. येस. हां आणि आज नेदरलँड्स नंतर बेल्जियम देश देखील पावन झाला, कारण माझे चरण लागले या देशाला. त्यामुळे आम्ही आता पोचलो आहे अँटवर्पनला. इथून आता फिरस्ती सुरू. चला. हे ते स्टेशन आहे अँटवर्पन सेंट्रल. आणि असं म्हणतात की ते कुठलं न्यू गॉथिक आर्किटेक्चर आहे. हां. वन ऑफ द ब्युटिफुल रेल्वे स्टेशन्स इन युरोप. हां बरोबर. बघूया आता आहे का ब्युटिफुल. छान आहे. जाऊया का? सुरुवात तरी चांगली झाली, चांगलं दिसतंय. हे असं ते स्टेशन होतं मंडळी. वर येताना सगळ्यांचे मोबाईल बाहेर, कारण हे स्ट्रक्चर सुंदरच होतं. निओ गॉथिक स्टाईल आहे. एक मॅप घेऊन टाकायचा कसं नाही मॅप. एक्सप्लोर अँटवर्प. काय येईल लेट्स सी. बोट कशी तिरपी करते. हे असं स्टेशन आहे मंडळी. आणि हे इकडे त्यांचं निओ गॉथिक स्टाईल स्टेशनची. पण इथे बघा वर एक ट्रेन आहे, इथे खाली एक येईल, इथे एक येते आणि हे पाय अजून एक खाली. 4 मजली गस नाही. अरे पण ह्या फ्लोअरवर ट्रेन नाहीये. हां सॉरी, ही एक हा एक मजला, इथे एक दिसतंय तो एक मजला आणि हा वरचा, असं 3 मजली आहे स्टेशन. तर आम्ही इथून खालनं आलो वर. बरोबर. चला चला. मंडळी आत्ता सुसू करून आलोय. हां सुसूला जाऊन आलो बेल्जियमला. तर त्याच्यासाठी मी दिले 1 युरो 10 पेन्स. पेन्सच म्हणतात बहुतेक. हां तर इतके मी दिलेत. हां आता स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला जाऊ, तिकडे बघू काय आहे.
मोठं आहे रे. हे बघ ना. इकडे बघ कुठे जागा आहे. फारच चांगलं आहे का? हॉल अतिशय भव्य आहे आणि स्ट्रक्चर देखील मस्त आहे एकदम. चला आता बाहेर पडू शहराकडे. मंडळी, हे आहे अँटवर्प, बेल्जियम देशातलं एक शहर जे हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. सिटी ऑफ डायमंड. हे खरंच आहे ना, हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे स्नेहल. हो बघ ना बघ ना केवढे दुकान आहे इथं. रपारप डायमंड 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 बिस्किट डायमंड बिस्किट. हे डायमंड बिस्किट नाही आहे, रिअल डायमंड आहे. चल घेऊन देतो काय नाही. साईडला आणि एका साईडला सगळे रेस्टॉरंट, फूड, ड्रिंक्स, लाईव्ह म्युझिक. ओ मस्त आहेत रे. एकदम. ही आली बेल्जियम देशातली ट्राम. काय अनाउन्समेंट करते ती बाई ते सांगा. त्या साईडला बसून कुठे चालली तू? सॉरी, कुठे चालली? अरे तिथे लिहिलंय 5 आणि 10. बघू काय नक्की. महिला दिन हा, ते महिला दिन. जाऊन बघून ये जा. बुक एवढं मोठं आहे. हो. या शहराचं आर्किटेक्चर नवं जुनं असं मिक्स होतं, पण या भागात सगळं जुनं आर्किटेक्चर होतं. छान वाटतं. हो. हा मुलगा मस्त पियानो वाजवत होता. स्नेहल, टप्परवेअरचं शॉप मी कुठं पहिल्यांदा चालली आहे? बघते. टप्परवेअर बघून ये. इथे पण टप्परवेअरला. चल. बघून तर येऊ. चला, खूप भूक लागली आहे प्रवास करून सकाळपासून. आता आम्ही एका स्पेशल ठिकाणी जेवायला जाणार. हो, एकदम दाखवतो स्पेशल कुठे. ठिकाणी चाललोय. चला, आज आमच्या दोघांचा म्हणजे ब्रेकफास्ट पण नाही झालाय आज. हो. प्रवासच झालाय फक्त. त्यामुळे आता प्रचंड भूक लागली आहे. आणि अशी प्रचंड भूक लागल्यावर आपल्याला ठराविकच गोष्टी सुचतात, त्यातली ही एक आहे. चला आहारमध्ये आहार करूया. चला, आहारमध्ये आहार. हॅलो. हे सर्व द्या. बुफे घ्यायचं का आला काटे घ्यायचं? बुफे मला बरं वाटतं. एकदम मेन्यू बघून घ्यायचा का आपण बुफेत काय आहे? चल. चालेल. डेझर्ट इज देअर. आलू करी, चना मसाला, मिक्स व्हेजिटेबल, भात, पनीर मसाला, मिक्स व्हेजिटेबल, पापड्स, फ्रायम्स.
मंडळी, आम्ही एक गुजराती रेस्टॉरंट आहे आहार म्हणून, बेल्जियम देशात अँटवर्पनमध्ये आम्ही आहार नावाच्या रेस्टॉरंटला आलो आहे. आणि तुम्ही आमच्या प्लेट्स बघितल्याच. आता प्लेटमध्ये काय काय आहे ते मी सांगतो तुम्हाला. हा पनीर मसाला, पापड, सॅलड, हे आपलं वरण म्हणजे डाळ, ही बटाट्याची भाजी, हे मिक्स व्हेज, ही चना मसाला, हा शिरा, या पोळ्या, असा. आणि लोणचं विसरला. अरे सॉरी, आणि लोणचं पण येते, ते दिसत नाही आहे नेमकं. आणि भात घेतला नाही. आणि भात घ्यायचा आहे अजून. असं भरपेट जेवण आता आम्ही करणार आहे दोघं. त्यामुळे आता जेवू द्या मला. मंडळी, पोटभर जेवण झालं आहे. बऱ्यापैकी संपवायचा प्रयत्न केला आहे. परत एकदा घेऊन तर एक नंबर जेवण झालं आहे. आणि हे फक्त 12 युरोमध्ये अनलिमिटेड बुफे इथे. तर तुम्ही जर कधी अँटवर्पला आलात बेल्जियमला तर इथे येऊन खाऊ शकता. आणि आता आम्ही म्हणजे स्नेहल ताक घेते आणि मी लिंबू सोडा, होममेड लिंबू सोडा असं त्यांनी म्हटलं आहे, तर हा घेतोय मी. चिअर्स. हिरा 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 हिरा. असा भरपेट जेवण झाल्यानंतर जे शहर ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे हिऱ्यांसाठी, त्याची किमान विंडो शॉपिंग झाली नाही असं कधी होईल का? तर काय घ्यायचं? ती तर केलीच पाहिजे नाही का? त्यामुळे स्नेहलने पहिला मोर्चा तिथे वळवला. मोर्चा आता दुसऱ्या दुकानाकडे वळलेला आहे. तर आजचा आपला व्हिडिओ होता ते नेदरलँड्स ते बेल्जियमच्या प्रवासाचा, सायलेन्स झोनच्या मजेचा, कॉफीचा, जेवणाचा, थोडाफार शहराचा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये बघा अँटवर्प शहर कसं होतं, स्नेहलला आणि मला ई स्कूटर चालवायला जमली का, आम्ही अजून काय काय मजा केली, कुठे कुठे फिरलो, ते नक्की आपल्या पुढच्या बेल्जियम देशाच्या व्लॉगमध्ये बघा.